नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. आंघोळ न करता स्वयंपाकघरात गेल्यावर काय होते, हे शुभ आहे की अशुभ? चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण स्वयंपाकघरात करू नये. जर त्या स्वयंपाकघरात केल्या गेल्या तर त्याचा त्रास संपूर्ण घराला होतो. स्वयंपाकघर हे आपल्या घरातील एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणाहून आपल्या घरातील प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते. तसेच त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरावर अन्नपूर्णा देवी प्रसन्न असते त्या घरात आनंदाचे वातावरण असते. तर काही ठिकाणी अशा काही चुकीच्या गोष्टी होत असतात, त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरातून निघून जाते. तर त्या घरात अन्न पाण्याचा तुटवडा जाणवतो. काही जणांना उठल्यावर लगेच चहा पिण्याची सवय असते आणि मग आंघोळ न करताच चहा बनवला जातो, परंतु त्यामुळे घरात अशुद्धी निर्माण होते. सर्वांना सकाळी कामानिमित्त लवकर घराबाहेर जायचं असतं असं मान्य, पण अशा वेळी सुद्धा आंघोळ न करता घरात स्वयंपाक केला जातो आणि हे सुद्धा चुकीचं आहे. आंघोळ न करता केलेला स्वयंपाक हा अशुद्ध मानला जातो. आणि मंडळी, आपल्याला सगळ्यांना तर हे माहीतच आहे की ज्या प्रकारचे अन्न आपण ग्रहण करतो तसेच आपले विचार होतात आणि आपल्याकडून कृती सुद्धा त्याच विचारांप्रमाणेच केली जाते. आणि आंघोळ न करता शिजवलेल्या गेलेल्या अन्नाची पवित्रता राहत नाही आणि तेच अन्न आपण ग्रहण करतो. त्यानंतर आपल्या मनात सुद्धा अशुद्धी निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण घरात दारिद्र्य आणि आजारपणाला आमंत्रण देतो. म्हणूनच स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी आंघोळ करावी आणि त्यानंतर स्वयंपाकघर झाडून पुसून स्वच्छ करावे. नंतर कामाला सुरुवात करावी. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असे आपण म्हणतो, त्यामुळे हे अन्न तयार करताना स्वयंपाकघर स्वच्छ आणि सुंदर ठेवावं. काही घरात रात्रीच्या जेवणानंतर भांडी तशीच ठेवली जातात, त्यामुळे सुद्धा घरातलं वातावरण दूषित होतं. घरातील लोक आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे रात्री जेवण झाल्यावर सर्व भांडी लगेच धुवून टाकावी. स्वयंपाक झाला की आधी देवाला नैवेद्य दाखवावा. यासाठी आपल्याला स्वयंपाक हा आंघोळ करूनच करायला हवा. आपण जर अन्न हे देवाला नैवेद्य दाखवून खाल्लं तर ते नुसतं अन्न न राहता देवाचा प्रसाद होतो आणि त्यानंतर जेवण करावं. पण हे सगळं तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आंघोळी नंतर स्वयंपाक करू. त्यामुळे स्वयंपाकघरात आंघोळ केल्यानंतरच प्रवेश केला जावा. मंडळी, तुमच्या घरात नक्की काय होतं हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.